नमस्कार सिंह राशीच्या मित्रांनो, ऑक्टोबर महिना म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ऑक्टोबर 2025 तुमच्यासाठी परिवर्तन, प्रगती, काही आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घेऊन येत आहे. तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी आहे आणि हाच काळ तुमच्या त्या तेजाला नवा आयाम देणार आहे. सिंह राशीचे लोक नेहमीच धाडसी, आत्मविश्वासू आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात. ऑक्टोबर महिन्यात तुमचे नशीब नव्या दिशेने फिरणार आहे. काही अनपेक्षित बदल घडतील, काही चांगले, काही आव्हानात्मक. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदलामध्ये एक संदेश लपलेला असतो. तुम्ही वाढत आहात. हा महिना तुम्हाला तुमच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांना अवसर मिळतील. व्यावसायिक व्यक्तींनी मात्र भागीदारी करताना काळजी घ्यावी, कारण भागीदारांशी मतभेद होऊ शकतात. या महिन्यात तुमच्या नेतृत्व गुण अधिक तेजस्वी दिसेल, परंतु अहंकाराने घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. शांत मनाने, रणनीतीने पुढे चला. 14 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी 9 ऑक्टोबर नंतरचा काळ शुभ आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थैर्य देणारा आहे, पण सुरुवातीला थोडा खर्च वाढू शकतो. घर, वाहन किंवा वैयक्तिक गरजांसाठी मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 11 ते 18 ऑक्टोबर दरम्यान अनावश्यक खर्च टाळा. शेअर मार्केट किंवा लॉटरी सारख्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये हात घालू नका. 22 तारखेपासून आर्थिक प्रभाव वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. सिंह राशीचे लोक प्रेमात अत्यंत भावनिक आणि प्रामाणिक असतात. या महिन्यात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि स्पष्टता येईल. एकटे असलेल्यांना कोणीतरी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये तणाव असेल तर संवादातून सर्व गैरसमज दूर होतील. मी नेहमीच बरोबर आहे हा भाव टाळा. 24 ऑक्टोबर नंतरचं प्रेमात नवीन उमेद, नवा आनंद येईल. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात, कारण छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. एकत्र वेळ घालवणं हेच नात्याचं बलस्थान आहे. आरोग्याच्या बाबतीत हा महिना संतुलन राखण्याचा आहे. तुमचे शारीरिक आरोग्य चांगलं राहील, पण मानसिक तणाव वाढू शकतो. मेडिटेशन, योग आणि प्राणायाम हा काळ शांत ठेवतील. ओव्हर थिंकिंग पासून दूर राहा. 14 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी आहारात शिस्त पाळा. सूर्यदेवतेचे पूजन करा आणि सकाळी सूर्यनमस्कार केल्यास तुम्हाला चांगला लाभ होईल. सिंह राशीचे अधिपती सूर्य ग्रह आहे आणि सूर्य म्हणजे आत्मा, प्रकाश, शक्ती. या महिन्यात सूर्याची ऊर्जा तुम्हाला आतून जाग करेल. दररोज सकाळी ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळेस जाप करा. यामुळे आत्मविश्वास, शांती आणि यश मिळेल. संपूर्ण ऑक्टोबर महिना सिंह राशीच्या लोकांसाठी परिवर्तनाचा काळ आहे. नवीन सुरुवात, नवीन संधी आणि काही भावनिक धडे. लक्षात ठेवा, ज्याला आत्मविश्वास आणि संयम आहे त्याला कोणी हरवू शकत नाही. तुमचे तेज, तुमची ओळख आणि तुमचे धैर्य हाच तुमचा सर्वात मोठा कवच आहे. विश्वास ठेवा स्वतःवर. सूर्य नेहमीच पुन्हा उगवतो. या महिन्यातील 3 सुवर्ण मंत्र म्हणजे संयम ठेवा, शांतता पाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.